हॅलो हाय नमस्कार. माझं नाव आरती ठाणांबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर डिसेंबर महिन्यामध्ये मी गेले होते गावी आणि त्या दरम्यानच मी गेले होते परांड्याचा किल्ला बघण्यासाठी. तेव्हा मी व्हिडिओ काढले होती, एडिट पण केली होती, फक्त अपलोड करायची राहिली होती. म्हटलं आपण आत्ता अपलोड करूया. सकाळी नाश्ता करून झाल्याच्या नंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि आराम करून झाल्यावरती आमच्या गावापासून एक अर्धा तासावरती एक किल्ला आहे, परांड्याचा किल्ला. तर तो किल्ला आता आम्ही बघायला आलो आहे. तर चला मी तुम्हाला व्हिडिओज शेअर करते. किल्ल्याच्या आजूबाजूला हे असं सीन दिसतो आहे आणि आहे किल्ल्याचा मेन डोर. आपण आता किल्ल्याच्या आत जाऊया. वाव, हॅलो भाऊजी. होय, अशा छोट्या छोट्याशा खण्यामध्ये सगळीकडे तोफा ठेवलेल्या आहेत आणि त्याचा डोर. भाऊजी उभे आहेत, छान दिसत आहे. मी सुद्धा जरा वरती जाते. इथून खूपच मोठ्या स्टेप्स आहेत. बापरे, कुठे आहेत पप्पा? हो माहिती आहे. असं वरती मी आले, इथे खाली होते, आता इथून स्टेप्स चढून वरती आले ह्या साईडला. छोटे छोटे असे खण आहेत, ह्याच्यातून दिसतं बाहेरचं बघा. सो यहाँ पे ना तेरे को मुख्य द्वार दिख रहा है किले का. हाँ हाँ, ठीक है, ओके. दिखा है. तो यहाँ पे बेसिकली मेन डोर है. तो यहाँ पे जो आर्चरी लोग रहते थे ना, हाँ. जो धनुष्यबाण लेके होते थे, वो लोग यहाँ पे रहते थे ताकि किसी दुश्मन को यहाँ से मार सके. ओके, अगर दुश्मन मुख्य द्वार के अंदर घुस गया है तो यहाँ से तो यहाँ से तो देखें, यहाँ से एक रिफ्लेक्शन अंदर दिखेगा. तो ये नहीं, वो वाले होल में दिख रहा है. तो वहाँ से वो गरम गरम तेल ऐसा होता है ना, वो डाल देते हैं अंदर. दिख रहा है सीधा वो डोर है पूरा, वो अपना जिस डोर से अपन आए थे. बाद में यहाँ से भी लोग तेल और वो डाल देते गरम गरम ताकि अंदर आ ना पाए कोई. वैसे तो ये पूरा उसका डिफेंस मैकेनिज्म है. बापरे, चढ़ना डिफिकल्ट होता था, उतरना जास्त डिफिकल्ट वाटतंय. ऐसे पैर रखने, ऐसे क्रॉस. हाँ, अच्छा तो ये पकड़ के उतर. तो तोफ है ना, ये डच लोगों ने बनाई हुई तोफ है ये. हा किल्ल्याचा दुसरा डोर आहे आणि हा किती मोठा आहे. साखळ्या, डोरच्या साखळ्या आहेत या. हा बघा डोर. बापरे, हा बुरुज किती मोठा. हा फक्त एंट्रन्सच आहे वाटतं हे सगळं. संभाल के आना.
जाते ना ऊपर एंड में जाते। माकड बसलाय। किती छान किल्ला आहे, किती छान काम केलंय याच्यावरती। मध्ये हे ठेवले, तोफ ठेवले। अरे ये डच गन है, ये डच लोगों ने बनाई है। ह्याच्या आतमध्ये का आवाज येतो असा? वटवागळांचा आवाज येतो आतमधून, डेंजर। हा चल, असला कसला आवाज, डेंजरच आहे। इथून वरती जायला जागा आहे, वरती जायचं, याच्या वरती जायला जागा आहे इथून स्टेप्सने। पण आपण नाही जाणार, आपण सरळ स्ट्रेट जाणार आहे वरती। इथे पण आहे, छानच आहे किल्ला, मला आवडला हा किल्ला बहुत है। मतलब ये किले को तो पूरा दिन बैठ के एक्सप्लोर कर सकते हैं, घूम घूम के अंदर। इकडे पण काहीतरी आहे। वाह, उनके जमाने में जाने के लिए अच्छा लगेगा। काय? वो उन लोग का जमाना बहुत डिफिकल्ट था। हो, पाण्याचं तलाव छोटंसं बांधलेलं आहे, मला वाटतं कुंड टाईप। मस्त इथे झाड आहे, हेही चिंचेचंच आहे आणि भरपूर चिंच लागल्या त्याला। आपण आता 2 रूमच्या मध्ये जाऊया, बघूया काय आतमध्ये। तो नीचे जाने के लिए हे याच्यातून खाली जायला रस्ता आहे, एकदम आपण डायरेक्ट खाली जाऊ। यातमध्ये एक रूम आहे, रूम मध्ये भरपूर मूर्त्या आहेत वेगवेगळ्या, अर्ध्या तुटलेल्या आहेत, नक्षीकाम केलेलं आहे काय काय। इथे मूर्ती आहे, हे रूम आहेत इथे वरती, छान आहेत आणि ते नाईस। आतमध्ये पण छान छान काय काय बनवून ठेवलेलं आहे, आतमध्ये पण छान आहेत बनवलेलं काय काय। अभी के रूम पुराणाच आहे सगळं, ओल्ड आहे। इथून पण एक डोअर आहे जायला, असं आहे आतमध्ये। किती जुनं बांधकाम आहे, जवळपास इसवी सन 11व्या शतकातलं हे सगळं काही किल्ला बांधलेला आहे। आणि हा मुघलांचा किल्ला आहे, शिवाजी महाराजांचा नाही, मुघलांचा किल्ला आहे। निजामशाही वगैरे जे काही होता काळ, त्याच्या आधीचा इसवी सन 11व्या शतकातील आहे। किती छान बनवून ठेवलेलं आहे की अजूनसुद्धा ते भारी वाटतं बघायला। बापरे, पाणी अजून आहे याच्यामध्ये, बट इथून काहीतरी एंट्रन्स आहे मला वाटतं। इथून खाली स्टेप्सने उतरत उतरत खाली जायचं आहे। इथून असं उतरत उतरत तुम्ही खाली जाऊ शकता, आणि असं इथे आहे, इथून आत जायचं आहे आणि इथून पुन्हा असं दिसतंय काहीतरी, पाणी आहे तिथे खालीच। जे आता आपण पाण्याचं कुंड बघितलं होतं, म्हणजे विहीरच पकडा, आता तिथे मीही जाते खाली। इंटरेस्ट यायला लागला आता, छान वाटतं मला किल्ला फिरून।
ताई जाऊन उभी राहिली, मीही जाते खाली. ओके, इथून मी वरतून स्टेप्सवरून आल्याच्या नंतर समोरच हे असं दिसतंय. घाण आहे बट ठीक आहे, ठीक आहे, असू दे. इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर वाव, खाली मस्त आहे. नाईस 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 नाईस. पिरतू तर थांबा, इथे पाणी आहे, विहीर आहे एक्झॅक्ट. या विहिरीपासून आता आम्ही लोक बाहेर आलो आहे आणि इकडे जातो आहे. दमलो बापरे चालून चालून, पण भारी वाटतं. दोन्ही साईडून असे छोटे छोटे झाडं आहेत, मोठी मोठी पण झाडं आहेत वरती, असे लहान लहान पण झाडं आहेत, जेणेकरून थंड वातावरण आहे, गरम नाही होत आहे. वरती जायला स्टेप्स आहेत आणि ती बाउंड्री वॉल आहे, त्याच्या पुढे काहीच नाही आहे, म्हणजे एवढंच एंड आहे. विहीर पाहिली ना आपण, खाली जाऊन पाहिली. पुन्हा ह्या साईडला आपण जाऊन आलो स्ट्रेट. आता आपण विहिरीच्या उजव्या बाजूला जातो आहे. वरती खूप छान दिसतं आहे. त्या काळामध्ये किल्ले कसे बांधत असतील आणि किती त्यांचा अभ्यास असेल, कारण त्यांनी डिझाईन्स पण एकदम प्रॉपर बांधलेले आहेत. इथे काहीतरी लिहिलं आहे सावध म्हणून, सावध इमारत, धोक्यात आवश्यकता सांभाळून जाव्याचं काहीतरी लिहिलं आहे. म्हणजे जरा इमारत कोसळू शकते वगैरे असं काय असेल. आतमध्ये हे मुसलमान लोकांचं मस्जिद आहे, कारण हा किल्लासुद्धा मुसलमान लोकांनीच बांधलेला आहे. सो त्याच्यामुळे त्यांचं मस्जिद आतमध्ये असणारच आहे. येस, हां. वो इथून मी चालत असे वरती आले आणि इथून हा सीन बघा किती छान दिसतो किल्ला. पूर्ण हाफ किल्ला तर इथूनच सीन होतोय. भारीच एकदम. वाव. आता मी तुम्हाला किल्ल्यामध्ये असलेली सर्वात मोठी तोफ दाखवणार आहे. येस, इथून फक्त आपल्याला वरती चालत जायचं आहे असं, आणि वरती तोफ आहे. वाव. वाव, इथून तोफ चालू आहे. हे पूर्ण इथपर्यंत ही खूप मोठी तोफ आहे. बापरे, हे बघा एवढी मोठी तोफ आहे. बापरे. आणि पूर्ण परांडा दिसतो. इथून परांडा नावाचं एक शहर आहे, ते शहर दिसतंय फुल. हे खाली एंट्रन्सला जे पाणी होतं की नाही तेच आहे, तेच खाली आहे. ग्रीन जे दिसतं ते म्हणजे इथेही किल्लाच आहे. हेही किल्ल्याचाच भाग आहे मोठा असा. चिंचा किती लागल्यात. चिंचा बघा किती लागल्या चिंचा. बापरे, भरपूर लागल्या त्या बघा. किती दिसतंय चिंचा. चिंचा इथे पण वरती जायला आहे, पण आम्हाला इकडे जायचं आहे. चलो.
चढले फायनली, पप्पा वरती चढले आणि आता माझी बारी आहे. खूपच वरती स्टेप आहे. चढले बापरे मी पण. इकडे मम्मी आणि ताई नाही येणार आहे. चला चल पूर्ण चढतो आणि मग मी व्हिडिओ शूट करते. पप्पा थांबले ताईला आणि मम्मीला घ्यायला. हे असं आपण खाली होतो थोड्या वेळापूर्वी, तुम्ही व्हिडिओत पाहिला असेल. आता मी जाते वरती तिकडे. मी इथून खाली आले आणि वरती आल्याला मला ही तोफ दिसली. इतकी डिझाईन बाज आहे ही तोफ. ह्याच्यावर जे नक्षी काम केलं ते आपण जवळून बघू. येस, हा वरती इथे झेंडा आहे. पण आता आपण तोफ बघूया. बघा, तोफीला किती छान नक्षीकाम केलं आहे. वाव. इथे काहीतरी लिहिलेलं आहे उर्दू भाषेमध्ये, उर्दू लँग्वेजमध्ये. इथेही उर्दू भाषेत केलेलं काहीतरी. इथे आहे हा सिंहाचा हे आहे. सिंहाचं एक चित्र काढलं, म्हणजे चित्र नाही सॉरी स्टॅच्यू केलेलं लावलेलं आहे. ह्याचे तोंड कुठे गेलं माहिती नाही. इथे काहीतरी लिहिलेलं आहे उर्दू भाषेत इथे. आणि इथली नक्षी बघा, किती सुंदर असं काम केलेलं आहे. आणि हे सगळं काम इसवी सन 11 सालातलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती जुना किल्ला आहे. तोफ किती जुने आहेत. आणि हा स्पेशली डच वरून मागवलेल्या तोफा आहेत, जे इथे येऊन बनवल्या गेल्या. आणि या इथून असं सुंदर सिनेरिओ दिसतं बघा. वाव. परांड्याचा हा किल्ला संपूर्ण आमचा एक्सप्लोर करून झाला होता. सर्व फिरून झालं होतं. मग आम्ही घरी जायला निघालो. हा जवळपास 11व्या-12व्या शतकातला किल्ला होता. पूर्णपणे डिफेन्ससाठी वापरला गेलेला किल्ला होता. तुम्हाला हा किल्ला नक्की कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.